यानंतर एक ब्रेकिंग न्यूज बघूया। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये एनआयएनं मोठी कारवाई केली आहे। एनआयए सह एटीएस पथक देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालंय। तिन्ही भागातून संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे आणि या संशयावरून या तिघांना ताब्यात घेतलं जातंय आणि आता सध्या पुढील तपासही केला जातोय। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात या कारवाया आहेत। आपण बघू शकतोय। या संदर्भातले थेट अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आतापर्यंत नेमकी कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे? तिघांना देखील ताब्यात घेतल्याचं कळतंय। वर्षा, नक्कीच आज सकाळी जे आहे तर हे छापे सुरू झालेले आहेत। एकूण महाराष्ट्रात 4 ठिकाणी ही छापेमारी झालेली आहे। संभाजीनगरमध्ये 2, मालेगावला 1 आणि जालन्यात 1 अशा 4 छापेमारी झालेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधील दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना संभाजीनगरच्या एटीएस कार्यालयात जे तर आणण्यात आलेलं आहे। आपण सध्या एटीएस कार्यालयाच्या बाहेर आहे आणि आपण बघू शकतो इथे क्यूआरटीची टीम असेल किंवा स्पेशल फोर्स जो आहे तर तो बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आणि याच बिल्डिंगमध्ये वरती जे आहे तर ज्या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे संभाजीनगरमधून, एक किराडपुरा भाग आणि एक N6 मधून, अशा 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी करतायत। एटीएस आणि एनआयए या दोन्ही पथकाच्या संयुक्त ही कारवाई आहे आणि थोड्याच वेळात जालन्यात जो संशयित ताब्यात घेण्यात आला आहे त्यांना देखील या ठिकाणी आणण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघतोय की महाराष्ट्रात 3 ठिकाणी जे आहे तर या कारवाई झालेल्या आहेत। जालना, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, मालेगावमध्ये एकाला आणि जालन्यातील गांधीनगर भागातून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता जालन्यातील जो संशयित व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि तिघांची एकत्रित ही जी आहे तर चौकशी केली जाणार आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।